नमस्कार मंडळी, अचानक भूक लागली आहे आणि काहीतरी चविष्ट खायचे, तर आज आपण बनवूया मुलांचा आणि मोठ्यांचाही आवडता ब्रेड पिझ्झा। तर पाहूया कसा बनवायचा तो। तर मी इथे त्यासाठी घेतलेले आहेत ब्रेड स्लाइस, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, चीज आणि पिझ्झा सॉस। तुम्ही इथे तुमच्या आवडत्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता। तर इथे आपण आधी पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत ब्रेडला। तर इथे मी आता 4-5 स्लाइसला फक्त पिझ्झा सॉस लावून घेणार आहे। पिझ्झा ब्रेड बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो। तुम्ही त्याला डब्यामध्येही सकाळी देऊ शकता। इथे आपण आता भाज्या घालून घेऊया। आधी मी घालणार आहे कांदा। आपल्याला कांदा चौकोनी चिरायचा आहे। आपण भाज्या छान अरेंज करून घेऊया। जेवढं गार्निशिंग सुंदर तेवढीच पाहूनच भूकही लागते आणि मुलांनाही खायला मजा येते। तर आता आपण इथे टोमॅटो घालून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडत्या कॉर्न किंवा पिवळी शिमला मिर्च, लाल शिमला मिर्च असेही घालू शकता। पिझ्झा दिसतानाच एवढा सुंदर दिसतो की मुलं म्हणतील रोजच पिझ्झा हवा, एवढा सुंदर आहे। तर आपण आता शिमला मिर्च त्यावरती घालून घेऊया। किती छान रंगीबेरंगी दिसते। आपण आता त्यावरती चीज घालून घेऊया। चीज तुम्ही तुमच्या आवडतं कोणतंही चीज घेतले तरीही चालेल। मी ते चीज किसून घेणार आहे। तुम्ही स्लाइसही घेऊ शकता। त्यावरती आपल्याला घालायचं आहे ओरेगॅनो। चिली फ्लेक्स तुम्ही लहान मुलं खाणार असतील नाही घातले तरीही चालेल, पण चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनोमुळं पिझ्झाला एक छान टेस्ट येते। एकीकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, कारण आज आपण पिझ्झा कढईमध्ये बनवणार आहोत। कढई आता जास्तही गरम नाही आणि थंडही नाही, मीडियम फ्लेमवरती मी तिला गरम करून घेतली आहे। तर त्यामध्ये आता आपण ब्रेडच्या स्लाइस ठेवून घेऊया। त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे गरम वाफेने छान चीज मेल्ट होईल। एक 2 ते 3 मिनिटात बनणारा खूप सोप्या पद्धतीने पिझ्झा आहे। तर आता पाहू शकता चीज मेल्ट झालेला आहे। आपण त्या स्लाइस काढून घेऊया आणि नंतरच्या दुसऱ्या स्लाइस ठेवून घेऊया। तर पाहू शकता आता आपला ब्रेड पिझ्झा तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा।